गुड मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. चला आज बनवूया टिफिन बॉक्स. हे बघा मी तयारी केलेली आहे. कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, टोमॅटो, गाजर आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आज बनवणार आहोत शेवयाचा उपमा. त्यासाठी या घरी केलेल्या गव्हाच्या शेवया आहेत. त्या मी थोडंसं तूप टाकून छानपैकी अशा भाजून घेतलेल्या आहेत. खरपूस वास येईपर्यंत, छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला त्या भाजून घ्यायच्या आहेत. थोडेसे तुकडे करून टाकायचे त्याचे असे. कढई तापत आलेली आहे आणि आता या शेवया मी भाजून घेणार आहे. हे पहा, डब्बा ठेवून टाकूया जाग्यावर. किचन मध्ये काम करत असताना वस्तू जागच्या जागी ठेवल्या की किचन आवरल्यासारखं दिसतं. आता मी शेवया भाजायला सुरुवात केली आहे. थोडंसं तूप टाकलंय. खमंग वास येईपर्यंत शेवया भाजून घ्यायच्या आहेत. मी आत्ता जे काही व्हिडिओ बनवतीये ते अचानकच ठरलं माझं की आपण काहीतरी हे रेकॉर्ड करूया म्हणून. अशी काही स्वयंपाकाची आवड नव्हती कधी, पण शिकत गेले. आता भाजलेल्या शेवया बाजूला काढून ठेवल्या आहेत आणि ही फोडणीची तयारी मी करतेय. तेल घेतलंय. तेल छान तापत आलं की नेहमीप्रमाणे मोहरी, आमच्या घरी मोहरी फार कमी खातात त्यामुळे अगदीच किंचित मोहरी टाकणार आहे मी. मोहरी चांगली तडतडली की जिरे हे छान असे फुलून आलेले आहेत. कढीपत्ता, हिरवी मिरची, गाजर टाकलंय. गाजर थोडं शिजायला कठीण आहे म्हणून गाजर सुरुवातीला टाकलंय. गाजर मी असं हे आता तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. आता कांदा टाकलाय. आपण कांदा जेव्हा तेलामध्ये भाजत असतो ना तेव्हा गॅस थोडा हाय फ्लेमवर ठेवायचा. हे माझ्या सासऱ्यांनी शिकवलंय मला. मी फोडणीमध्ये बऱ्याच वेळा थोडीशी कोथिंबीर टाकते. मीठ सुद्धा टाकले आणि आता मी हे परतून घेणार आहे. गॅसची फ्लेम हाय आहे. किंचित हिंग टाकलाय. थोडीशी हळद. मागच्या वेळी मी जेव्हा शेवयाचा उपमा बनवला होता तेव्हा तो थोडा पांढरट झाला होता, त्यामुळे यावेळी म्हटलं थोडं आपण हळद टाकून बघूया, छान कलर येईल. आता हा सगळ्यात शेवटी टोमॅटो टाकलाय. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचंय. मऊ असा शिजलेला आहे टोमॅटो. स्वयंपाकाच्या ट्रिक्स आणि टिप्स ज्या आहेत ना त्या बऱ्यापैकी माझ्या शिक्षणाच्या निमित्ताने मला वेगवेगळ्या शहरांमध्ये राहावं लागलं. त्यामुळे मेसचं जेवण किंवा बाहेरचं जेवण याचा कंटाळा येऊन मग ठरवलं होतं की स्वयंपाक स्वतःचा हा जो आहे तो स्वतःच शिकायचा. त्या दृष्टीने शिकत गेले. आणि दुसरं म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये बऱ्यापैकी डाएट, न्यूट्रिशन याचा अभ्यास झाला. आणि प्रेग्नन्सीचा जो वेळ होता तो वेळ मी बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टी शिकून घेण्यासाठी वापरला, जेणेकरून जेव्हा बाळ येईल, बाळाचं जेव्हा खाणं सुरू होईल तेव्हा त्याला व्यवस्थितपणे त्याच्या जेवणाची मी काळजी घेऊ शकेन. टोमॅटो मऊ झालाय. गाजर सुद्धा छान शिजत आलंय. आता याच्यामध्ये मी टाकल्यात ह्या भाजून घेतलेल्या शेवया. ही सगळी प्रोसिजर चालू असताना मी बाजूलाच पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. आणि सकाळी सकाळी नाश्ता करता करता मी एकदाच सकाळी मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेवते, म्हणजे सकाळची जी गरम पाणी पिऊन दिवसाची सुरुवात असते ती पण होते, स्वयंपाकाला सुद्धा वापरता येतं. आणि दुसरं म्हणजे चहासाठी सुद्धा मी तेच पाणी वापरते. आता हे मी पाणी घालते. साधारण शेवया पूर्णपणे बुडतील आणि वरती थोडंसं पाणी राहील अशा हिशोबाने मी पाणी टाकलंय.
गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि याला उकळ येऊ द्यायची आहे. उकळ आली आणि थोडं पाणी कमी झालं की झाकण ठेवून वाफ द्यायची. आज जेव्हा मी शेवयाचा उपमा केला तेव्हा 2 नवीन गोष्टी केल्या. एक म्हणजे त्यामध्ये गाजर टाकलं आणि दुसरं म्हणजे तेलाचं प्रमाण जे आहे ते कमी ठेवलंय. हेल्थच्या दृष्टीने जास्त तेल पोटात जाणं हे काही चांगलं नाही, म्हणून म्हटलं थोडंसं कमी तेलात आज आपण करून बघूया. उकळ यायला सुरुवात झाली आहे. मीठ थोडंसं टाकलंय वरून. आता मी झाकण ठेवणार आहे. झाकण काढलंय. हे बघा, आपला छान गरमागरम शेवयाचा उपमा तयार आहे. आणि आता उपमा वाट बघतोय की मी टिफिनमध्ये कधी जाऊन बसेन. थँक्यू. जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, असं छान, अगदी चिकटही नाही झालंय. थोडीशी टेस्ट बघतेय मी, सॉरी. अशा पद्धतीनं टिफिनसाठी शेवयाचा उपमा रेडी आहे. उपमा ही फार छान रेसिपी आहे बरं का. याच्यामध्ये आपण डाळी घालतो, भाज्या घालतो आणि कार्बोहायड्रेटचा सोर्स असतोच. म्हणजे कोणताही उपमा केला तरी तिन्ही गोष्टी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि विटॅमिन्स, ह्या तिन्ही गोष्टींचा आपण त्याच्यामध्ये छान मेळ घेऊ शकतो. मीठ थोडंसं मला कमी वाटतं आहे, म्हणून मी आता ते थोडं वाटीत पाणी घेऊन पाण्यामध्ये मिक्स करून टाकणार आहे खरं तर. थँक्यू.